गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले जातात जवळपास 8 आणि आम्ही आता निघालो तुळजापूरला. तर 3 फॅमिली आहेत, 3 गाड्या आहेत. तर आपला रूट आज संकेश्वरवरून चिक्कोडी असणार आहे. चिक्कोडीवरून नंतर मिरजला जाणार आहोत, सांगोला, पंढरपूर नंतर आपण आता तुळजापूरला जाणार आहोत. तुळजापुरात वस्ती असणार आहे आपली आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी अक्कलकोट करून परत रिटर्न येणार आहोत. तर चला मग आपण आता निघूयात आणि बघूयात. फॅमिली ट्रिप असणार आहे आपली पूर्ण ही. चला पुढची जर्नी आपण आपली एन्जॉय करूया. तर जवळपास 221 किलोमीटर आपलं अंतर आपल्याला आज जायचं आहे आणि तिथून पुढे तुळजापूर बघूया किती किलोमीटर आहे. तर इथून आपण चिक्कोडी वगैरे करत जाणार आहोत. मिरजेमध्ये आपला थोडासा स्टॉप असणार आहे, तिथून एक गाडी आपल्याला जॉईन करेल. सगळ्यात आधी आपण आता ट्रिप मीटर 0 करून घेऊयात. बघूया ही आपली जर्नी किती किलोमीटरची होती टोटल. तर आपण गडिंगलजच्या बाहेर निघालेलो आहोत. हा जो तुम्ही बघताय हा संकेश्वर बांधा रोड. गेल्या वर्षीचा रोड पूर्ण झालेला आहे. संकेश्वरवरून तुम्ही डायरेक्ट आंबोली बांधा रोड डायरेक्ट गोव्याला या रोडने जाऊ शकता. तर आपण हा रोड आता संकेश्वरपर्यंत पकडणार आहोत. संकेश्वर नंतर आपण दुसरा चिक्कोडी रोडला जाणार आहोत. चिक्कोडीमध्ये पोहोचलेलो आहोत. मिरज अराउंड इथून 50 किलोमीटर असेल अजून. हा जो आता समोर हायवे दिसतोय हा सोलापूरकडे जाणारा हायवे आहे. आता पण आपल्याला सगळा सिंगल रोड मिळाला आहे. तर बघूया हायवेवरती कसं आहे. पहिल्यांदाच फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे या हायवेवरती. लेफ्ट साईडला कोल्हापूर, राईट साईडला सोलापूर. बरोबर 10:08 झालेली आहेत आणि जवळपास आपण 110 किलोमीटर अंतर कव्हर केले. तर हायवेलाच भुसे गाव आहे, तिथं आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. बघूया आता कसा नाश्ता आहे. चला नाश्ता केल्यानंतर भेटूया आपण. बरोबर 11:10. 1 तास गेलेला इथं आणि सगळ्या आता 3 गाड्या आमच्या एकत्र आलेल्या आहेत. मग नंतर पुढे गेल्यावरती कोणी येत असेल कॅमेऱ्यासमोर तर दाखवतो. चला तर निघूया आता. तर मित्रांनो, रोड बद्दल जर बोलायचं झालं तर अप्रतिम दर्जाचा रोड बनवलेला आहे आणि या रोडची स्पीड लिमिट जवळपास 90 किलोमीटर प्रति तास आहे आणि रोडवरती ट्रॅफिक पण खूप कमी प्रमाणात आहे. कसं आहे मित्रांनो, देशाची प्रगती जर सगळ्यात महत्त्वाचा वाटा असेल तर तो रोडचा आहे. रोड जर चांगले असतील तर दळणवळण चांगले झाल्या कारणाने देशाची प्रगती निश्चितच होते आणि खरं तर त्यासाठी माननीय नितीन गडकरी साहेबांचे हार्दिक आभार. पहिला टोल आलेला 115 रुपये.
जायला रोड आतमध्ये आहे. इथून पुढचा रस्ता कसा आहे बघूया आपण आता पुढे गेल्यावरती. आतापर्यंत हायवेची राईड मस्त होती, एकदम स्मूथ. आता जवळपास 29 किलोमीटर पंढरपूर आहे आणि हा पण रोड एकदम सिंगल लेन आहे, पण रोड चांगला आहे, सिमेंटचा बनवलेला आहे. आता आपण पंढरपूरच्या इथं पोहोचलेलो आहोत. पार्किंग मध्ये गाडी आता आम्ही इथं लावलेली आहे. पार्किंग कुठे मिळत नव्हतं रोड साईडला, इथं आतमध्ये एक पार्किंग आहे, तिथं आपल्याला पार्किंग मिळाले. त्यानंतर टोटल डिस्टन्स जर बघायचं झालं तर आता आपल्याला 223 किलोमीटर गडिंग्लजमधून झालेला आहे. सांगोल्यापर्यंत रोड जर बघितला तर एकदम मक्खन रोड होता, काही म्हणजे प्रवासाचा काही त्रास जाणवला नाही. आणि आता जाऊया तिथे दर्शन घेऊया मंदिरात. मोबाईल अलाउड असेल तर मोबाईल घेऊन जातो मी आणि शूट करून घेऊन येतो, नसेल तर तुम्हाला आम्ही बाहेरून दाखवतो. कर देना पंढरपूर बद्दल जर बोलायचं झालं तर विठ्ठल मंदिर हे पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. मंदिराला एकूण 8 प्रवेशद्वार आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार म्हणजे नामदेव पायरी ही आहे. ह्या मंदिरामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींना गाभाऱ्यामध्ये जाऊन विठ्ठलचरणी माथा टेकण्याची संधी मिळते. दरवर्षी आषाढी एकादशीला अनेक भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जायला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्षात मूर्तीचे दर्शन घडवू शकत नाही, तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कळसाचे दर्शन घ्या. मित्रांनो, दर्शन वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे आणि आता आम्ही वाटेत कुठेतरी जेवण करणार आणि तुळजापूरच्या दिशेने आता आम्ही निघणार आहोत. पंढरपूरच्या बाहेर पडून हॉटेल आसरा इथे जेवायला आलोय. जेवतो आणि तुम्हाला नंतर रिव्ह्यू देतो कसं जेवण आहे, काय जेवण आहे. बघताय तो झोपून का ना बघताय तो. पंढरपूर पासून जवळच असलेल्या गोपाळपूर गावाजवळ चंद्रभागेच्या पात्रामध्ये विष्णुपद हे मंदिर आहे. जेव्हा रुक्मिणी देवी देवावर रुसून दिंडीरी वानात आली तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल या ठिकाणी पंढरपुरात आले. ते ठिकाण म्हणजे विष्णुपद. 28 युगांपासून करकट्टेवर ठेवून उभा असलेला सर्वांचा लाडका विठुराया मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्यास असतो. तब्बल महिनाभर त्यांचा मुक्काम या विष्णुपद मंदिरात असतो.
इथं बाजूलाच विष्णुपद मंदिर आहे, तिथं आम्ही गेलेलो. हॉटेलच्याच पार्किंगमध्ये गाडी लावलेली. हॉटेलचं जेवणाचा रिव्ह्यू द्यायचं झालं तर जेवण चांगलं होतं, पण सर्व्हिस त्यांची चांगली नव्हती. आणि आत्ता आपण तुळजापूरला जाणार आहोत. तुळजापूर इथून किती 122 किलोमीटर आहे. सोलापूर हायवेला लागलेला सकाळी होतो तोच हायवे. रात्री आमदार वगैरे म्हणून काय जास्ती कापूशी करणे. डायरेक्ट तुळजापूरला भेटूया. फायनली मित्रांनो तुळजापूरला येऊन पोहोचलेलो आहोत आपण. तर मित्रांनो आपण आता तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. टोटल आपल्या गाडीचं गडिंग्लजपासून रनिंग जर बघितलं तर 351 किलोमीटर झालेलं आहे जवळपास. आणि आज आमची इकडं वस्ती असणार आहे. आणि वस्ती करून सकाळी अभिषेक आहे. 6 वाजता उठून अभिषेकला जाणार आहोत. त्यानंतर अभिषेक करून देवीचं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघूया मंदिरामध्ये शूट करायला वगैरे काय मिळतंय काय. शक्यतो नाहीच मिळणार. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.